मोदी साहेबांचं उद्दिष्ट आहे की शेतकऱ्यांचं उत्पन्न हे दुप्पट झालं पाहिजे आणि तुमचं आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे की मोदी साहेबांचं स्वप्न आपण सत्यामध्ये उतरून दाखवलं पाहिजे। म्हणून खोटा प्रचार जो राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून होईल, उबाठाकडून होईल, हा आपल्याला सगळ्यांना खोडून काढायला लागेल आणि आपल्याला सांगायला लागेल की आपलं मत मोदी साहेबांना दिलं पाहिजे। उद्या जर राणेसाहेब आपल्याकडून निवडून आले प्रचंड बहुमताने, ते पुन्हा मंत्री होऊ शकतात। आपले पूर्वीचे खासदार 2 वेळा निवडून आलेले आहेत, तिथं आपलं राज्य होतं दिल्लीला, त्यांना खासदार काय त्यांना कोणी मंत्री केलं नाही, साधं राज्यमंत्री सुद्धा केलं नाही, बरोबर आहे। राणेसाहेब जर निवडून आले तर ते मंत्री होऊ शकतात, ही वस्तुस्थिती आहे। आणि त्याच्यामुळे उद्या तुम्हाला राणेसाहेबांना पुन्हा एकदा मंत्री बनवायचं आहे आणि हे सांगण्यासाठी मी मुद्दाम इथं आलो। आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की मंत्रिपद हे राणेसाहेबांचं एकट्याचं नसतं, ते तुमचं मंत्रिपद आहे, ते तुमच्या जिल्ह्याचं मंत्रिपद आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला लढा द्यायला लागेल, तरच समृद्धी प्रत्येकाच्या घरामध्ये येणार, ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून तुम्ही सर्वांनी मिळून काम करा। तुम्हाला ज्या ज्या वेळेला माझी गरज असेल आमदार म्हणून, आणि पुढच्या काळात मी सांगितलेलं आहे की 2 दिवसातून एकदा फक्त मी मुंबईला येऊन माझ्या पत्रकार परिषदा घेईन, अन्यत्र प्रत्येक वाडीवर प्रत्येकाच्या घरामध्ये तर मी जाऊ शकत नाही, पण किमान प्रत्येक गावात प्रत्येक वाडीवर देऊन जिथं जिथं जो निधी दिलेला आहे तो लोकांपर्यंत पोहोचला की नाही, ती कामं रस्त्याची असतील, ती पाटबंधाऱ्याची असतील, ती झाली की नाही, हे सगळं बघायला लागेल, तरच ते पाणी तुमच्या शेतापर्यंत पोहोचेल। आणि तुमचं कोलगावचं विशेषतः आम्ही 50 कोटी रुपयाची योजना ही आमच्या सावंतवाडी शहरासाठी मंजूर केलेली आहे आणि त्याचा सगळ्यात जास्त फायदा हा कोलगाव या गावाला होणार आहे, कारण कोलगावला पाण्याचं खूप दुर्मिक्ष आहे आणि नेहमी महेशजी मला सांगत असतात की लवकरात लवकर पाणी आलं पाहिजे। हे पाणी लवकरात लवकर, ह्याच्यावर तुमचा सुद्धा अधिकार आहे, कुणकेरी वासियांचा सुद्धा अधिकार आहे। आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांना आम्ही या निमित्ताने त्यांचा सत्कार सुद्धा केला, कारण त्यांच्या अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटमधून ही योजना मंजूर झालेली आहे। तर आपण कोलगाववासी असतील, कुणकेरीवासी असतील, सगळ्यांना एकच सांगतो आणि कुणकेरीवासी विशेषतः जे असतील त्यांना सांगू इच्छितो की कुणकेरीमधून माडखोलच्या तलावाकडे जाणारा रस्ता हा आपण आता मंजूर केलेला आहे। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक हे कुणकेरीमध्ये येऊ शकतील आणि त्यांना जी काही छोटी छोटी हॉटेलं बांधायला लागतील त्याला सुद्धा त्याचं नियोजन कसं करायचं हे बघण्यासाठी कुणकेरी गावामध्ये सुद्धा मी अवश्य येईन, एवढं आपल्याला सांगतो। कोलगाव तर सावंतवाडीपेक्षा वेगळं नाहीच आहे, कोलगाव आणि सावंतवाडी शहर हे एकच आहे, कारण कोलगावला स्वतःची बाजारपेठ नाही, सावंतवाडीची बाजारपेठ म्हणजे कोलगावची बाजारपेठ आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला परंपरा ही सावंतवाडीचीच आहे आणि त्याच्यामुळे आपल्या संस्थांची परंपरा तुम्ही कायम ठेवाल आणि भाजप, सेना, राष्ट्रवादी आणि RPIच्या आमच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून द्याल याचा मी विश्वास बाळगतो। आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।